नमस्कार, सर्वांना जय शिवराय. फायनली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ लाभार्थ्यांना आनंदाची बातमी म्हणजे ज्यांनी 6-7 महिन्यापासून व्याज परताव्यासाठी क्लेम केली होती महामंडळामध्ये आणि आता 2 दिवसापासून बऱ्यापैकी लाभार्थ्यांना व्याज परतावा खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे खूप मोठी आनंदाची बातमी लाभार्थ्यांसाठी आहे. सर्वांना माहिती आहे गेले 6-7 महिने झाले व्याज परतावा येत नव्हता महामंडळामध्ये, पण मागच्या आठवड्यामध्ये 150 कोटी निधी हा शासनाने महामंडळाच्या खात्यावरती वर केला. त्याच्यामुळं सर्वजण वाट बघत होते की आपण पण वाट बघत होतो की व्याज परतावा कधी येतोय. पण कारण की 6-7 महिन्यापासून व्याज हप्ता बँकेत लाभार्थी भरत होते, पण इकडून महामंडळाकडून शासनाकडून व्याज परतावा नव्हता. त्यामुळे कुठेतरी लाभार्थी हतबल झालता. पण सर्वात आनंदाची बातमी म्हणजे व्याज परतावा आता सुरू झालेला आहे. त्याच्यामुळं हे लक्षात घ्या सर्वांनी की ज्यांनी क्लेम केलेत आणि म्हणजे 4 महिन्यापासून, 6 महिन्यापासून, 7 महिन्यापासून आणि त्यांचा क्लेम अप्रूव्ह आहे अशा सर्व लाभार्थ्यांचा व्याज परतावा आलेला आहे किंवा येईल. ज्यांचा कोणाचा राहिला असेल ठराविक, काही शेवटी कसं आहे क्लेम लाभार्थी हा मागपुढे करत असतो. त्याच्यामुळं ज्यांचा राहिला आहे क्लेम अप्रूव्ह आहे त्यांचाही व्याज परतावा येईल, फक्त आपण वाट बघायचा आहे. त्याच्यामुळं ह्या 7-8 वर्षामध्ये 8-9 वर्षामध्ये माझा अनुभव तुम्हाला सांगतो की बरेच जण काय होतात की महामंडळाबद्दल गैरसमज पसरवतात की व्याज परतावा येत नाही, बुडतो. असं काही होत नाहीये. शासनाची योजना म्हणजे थोडंसं मागपुढे होतं. व्याज परतावा महामंडळाने अजूनपर्यंत कोणाचा बुडवलेला नाहीये. ह्या माझ्या कारकिर्दीत म्हणजे मला जसं कळतंय, सांगली जिल्ह्यामध्ये मी कामकाज करतोय 8 वर्ष झालं. व्याज परतावा येतो, पण थोडंसं मागपुढे होतं. थोडंसं वाट बघणं गरजेचं आहे. कधी 2 महिन्यात येईल, कधी 6 महिन्यात येईल, कधी 7 महिन्यात